तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय आपण आज. काय देवीला साकडं घातलंय. मुळात नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. देवीकडे काय साकडं घातलंय, काय त्याचं औचित्य आहे त्याचं? देवी तुळजाभवानीच्या चरणामध्ये हे साकडे घातलेलं आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्यासाठी तलवार दिली होती, तसंच मला पण एक तलवार द्या, ज्याने करता मी महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारच्या डोंगर आहे ते मी उचलून टाकण्यामध्ये मला यश प्राप्ती होईल. हेच मी ईश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे तुळजाभवानीच्या चरणीमध्ये. आणि जसे सगळ्यांनी बघितलेलं आहे, आज महाराष्ट्रामध्ये राजकारण किती खालची पातळीवर जाऊन गेलेला आहे. एक महिलाला एक स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष काढण्याची गरज पडते. इतके मोठे परिवारची सून असताना मला पक्ष काढावं लागते. आणि आज तुम्ही बघू शकता जे बीजेपी आहे त्यांनी आज आपल्या तुळजापूरमध्ये बीजेपीचा नारा आहे. मोदी साहेबांनी नारा दिला होता की आम्ही घराणेशाही चालू देणार नाही. आज पण इथे तुळजापूरमध्ये एक परिवारांचे 6 लोकांना उमेदवारी दिलेली आहे. ते घराणेशाही नाहीये तो काय आहे? आणि आज जे विनोद गंगावणे आहे त्यांच्यावरती ड्रग्स प्रकरण मध्ये छोटी लहान गोष्ट नाहीये. ड्रग्स प्रकरण मध्ये ते आतमध्ये होता आणि त्यांना त्या विनोद गंगावणे बेलवरती बाहेर आहे. आणि असे भ्रष्टाचारी क्रूर प्रवृत्तीचे ड्रग्स माफिया लोकांना बीजेपी जे आहे हे बळ देत आहे. तेच ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे, तुळजाभवानी चरणी प्रार्थना केलेली आहे की कुठे ना कुठे तरी हे जे सुरू आहे, क्योंकि आज जे ड्रग्स आहे ते लहान गोष्टी नाहीये. ऐसे तुम्ही मंत्री पदावरती जे बसवलेले आहे ते पण मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक. आणि तुम्ही जे खाली आज नगर अध्यक्ष पद खूप मोठा असते आणि असे विनोद गंगावणे सारखे लोकांना जरी तुम्ही पाठबळ देऊन मोठा करत चाललाय, तो महाराष्ट्राचा जे पुढचा सीन आहे, आपले प्रत्येक मुला बाळा ड्रग्स मध्ये नकली दारू मध्ये त्यांचे जीव जातील. त्याच्यासाठी आज मी तुळजाभवानीच्या चरणामध्ये प्रार्थना केलेली आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचारचा डोंगर जे आहे ते उचलून टाकला होता, तसंच मला पण संधी द्या. तुम्ही मुंडे घराण्याची सून आहात. मुंडे घराण्याची सून आहात असं म्हणलात तुम्ही. त्या मुंडे नाही, माझी रडारवर सगळे आहे भ्रष्टाचारी लोक. कोणी नाही. माझ्या मागितलीत का मुंडे नाही, काहीच मागितलं नाही. माझ्यासाठी माझे जीवन आहेच नाही. याच्या पुढे माझं जे जीवन आहे ते पूर्ण महाराष्ट्राची जनताचे साठी आहे. क्योंकि सगळ्यांना माहिती आहे इथे महाराष्ट्रामध्ये भीतीपोटीचं जास्त वातावरण आहे. त्याच्यासाठी मला पुढाकार घ्यावा लागला. आणि येणारी जे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये स्वराज्य शक्ती सेना एकदम बढ़ चढ़ कर भाग लेने वाली है. आणि नवीन लोकांना पण मी हात जोडून कडकडीची विनंती करते, सगळे पुढे या, क्योंकि मी एकटी काय करू शकत नाही. जरी सगळे मिळून लढले तो असे भ्रष्टाचारी लोकांना आपण घरामध्ये बसवू शकतो. आणि जसे आज बीजेपीचा राजकारण चालू आहे, तोडा फोडा आणि फक्त राजकारण करा. मंत्रिमंडळ मध्ये तेच भ्रष्टाचारी आणि खालच्या पातळीवर आणि आज जे स्थानिक निवडणूक आहे त्याच्यामध्ये पण गुंड गँग लोकांना, ड्रग्स माफियांना बीजेपी यदि पाठबळ देत आहे तो स्वराज्य शक्ती सेना, मी करुणा धनंजय मुंडे शांत बसणार नाही.